नमस्कार मित्रांनो, तर आज मी केलेले आहे हिरव्या मुगाचे वडे आणि त्यासाठी हे हिरवे मूग अख्खे भिजवून घेतले 4-5 तास छान स्वच्छ धुवून घेतले आधी आणि नंतर मग भिजवून घेतले हे बघा. आणि यामध्ये थोडं आपण जास्त पाणी घालूया कारण हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे आणि थोडं मीठ घालूया. या पाण्याचं आपल्याला नंतर काम आहे, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आणि झाकण झाकून शिजवून घ्यायचे हे मूग. हे बघा शिजल्यानंतर हे असे असे होतात. छान बोटचेपे होईल असे शिजवून घ्यायचे. हे बघा असे बोटचेपे होईल असे शिजवून घ्यायचे हे मूग. आणि या मुगाला आता तडका देण्यासाठी आपण चटणी तयार करून घेणार आहोत. जिरा, हिरवी मिरची, अद्रक, लसूणची ही चटणी आपण तयार करून घेतली आहे. आणि हे मूग आपण आता काढून घेणार आहे एका ताटामध्ये. हे बघा असे काढून घ्यायचे आणि हे चमचा किंवा स्मॅशरने असे बारीक करायचे. मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचे नाही, चमचा किंवा स्मॅशरनीच हे बारीक करायचे. हे बघा हे असे बारीक करायचे. आणि हे मुगाचं पाणी आपलं काढलेलं, हे बघा हे असे झालेले आहे बारीक, असे छान बारीक घ्यायचे. आता आपण याला फोडणी मारूया. त्यासाठी तेल 2-1 चमचेच तेल घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि आपण जी चटणी तयार केली होती हिरव्या लसूण आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची, ती छान तेलात परतून घ्यायची. छान ब्राऊन होऊ द्यायची तिला आणि थोडी हळद घालायची त्यामध्ये आणि थोडा हिंग घालायचा. हिंग घालायचा थोडा आणि छान अशी ब्राऊनसर होऊ द्यायची. आणि आपण जे ते दाणे घेतले बारीक करून मुगाचे ते टाकायचे आणि छान परतून घ्यायचे. ते गॅस बंद करून द्यायचा कारण आपले दाणे हे शिजलेलेच आहे मुगाचे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे बांधून घ्यायचे. छोटे छोटे बांधायचे, जास्त मोठे गोळे बांधायचे नाही. आता हे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी आणि 3 चमचे मैदा घेतला. आपलं सारण पाहून हे मिश्रण घ्यायचं तांदळाचं आणि मैद्याचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडी कोथिंबीर घातली आणि खाण्याचा सोडा टाकायचा थोडा. हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं. छान गुठळ्या राहायला नाही पाहिजे यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आणि हा खाण्याचा सोडा घातला. छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही भिजवायचं हे. आणि आता आपलं तेल तापलेलं आहे आणि हे गोळे आपण आता या मिश्रणामध्ये भिजवून तळून घेणार आहोत. हे बघा हे असे तळून घ्यायची. हे तेल आधी छान तापू द्यायचं आणि मग अशी तळून घ्यायची. हे बघा तळून झाली आपली, ब्राउनिश होऊ द्यायची छान. आणि हे बघा तळून झाल्यानंतर आता आपण सांबार तयार करून घेणार आहोत. जे पाणी आपण काढलं होतं मुगाचं त्याचा. आणि त्यामध्ये खोबरा किस ओलं खोबरं घालायचं आणि सांबार मसाला थोडा जास्तच घालायचा आणि थोडी हळद घालायची. हा आमचूर पावडर घातलं मी. आज तुम्ही चिंचेचा कोळही घालू शकता. आणि थोडी हळद आणि छान उकळी येऊ द्यायची याला. हे बघा अशी उकळी येऊ द्यायची आणि चवीपुरता गूळ किंवा तुम्ही साखरही वापरू शकता आणि छान उकळी येऊ द्यायची. आता या सांबाराला आपण तडका मारणार आहोत. त्यासाठी जिरं, मोहरी आणि थोडी उडदाची डाळ, कढीपत्ता आणि लाल हिरव्या मिरच्या. बोरी मिरची असेल तर तुम्ही वापरू शकता बोरी मिरची. आणि हा तडका आपला, हे बघा असा तडका मारायचा या सांबाराला. छान मिक्स करून घ्यायचं. आपला सांबार रेडी आहे आता. आणि थोडी कोथिंबीर घालायची वरून. हे बघा असं. आता आपण सर्व करूया. बघा वडे मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे कसे झाले ते, कुरकुरीत झाले ते. किती छान दिसते ना हे. हे बघा किती छान झाले, कुरकुरीत झाले हे वडे. तुम्ही पण करून बघा घरी, तुम्हाला आवडले असेल तर. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.